सांब सदा शिव शंभो हर हर शंकर सांब सदा शिव शंभो हर हर शंकर सांब सदा शिव शंभो हर हर शंकर सांब सदा शिव शंभो 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 महादेव शंभो शंभो महादेव शंभो शंभो महादेव शंभो तूच माझी बाप माय धरला मी तुझे पाय तूच माझी बाप माय तूच माझी बाप माय तूच माझी बाप माय धरला मी तुझे पाय तव नामाचा मंत्रदाय तव नामाचा मंत्रदाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय तव नामाचा मंत्रदाय तव नामाचा घोष होय तव नामाचा घोष होय तव नामाचा घोष होय तव नामाचा घोष होय हर हर शंकर सांब सदा शिव हर हर शंकर सांब सदा शिव शंभो 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 महादेव शंभो शंभो महादेव शंभो शंभो महादेव शंभो हर हर शंकर सांब सदा शिव 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 शंभो 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 महादेव शंभो शंभो महादेव शंभो शंभो महादेव शंभो महादेव शंभो महादेव शंभो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय राम राम दहा समरी राम आहा या कैलासाचं बारकाईनं परीक्षण केलं प्रत्येक शिव भक्ताच्या मुखातून निघणारा एकच ध्वनी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ही शिव भक्ती पाहिली मन प्रसन्न झालं आणि अशा या प्रसन्न मनानं या माझ्या अखिल शिव भक्तांच्या जीवनात या कैलासीच्या महादेवाचा आशीर्वाद सदैव प्राप्त झाला मम भक्तांनो सुख शांती समृद्धी सदैव तुमच्या जीवनात नांदे दुःख निवारण होतील असा या नमः शिवाय नमः शिवाय ओम ब्रह्मांड ध्वनी झाली तेने माया मृग करी ब्रह्मा विष्णू शिव निर्माण करी चार वेद रचले ऋग्वेद सर्वे कर्म यजुर्वेद ज्ञान संपन्न अथर्व वेद उपासना सामवेद जाणे अमर मधुर संगीत गायन ज्या संगीताचा पाया या माझा आणि म्हणूनच हा ओंकार निराकार परब्रह्म परमेश्वर या अखिल भक्तांच्या जीवनात साकार झाला वेद शास्त्राचं बीज म्हणजे पंचशून्याक्षर होय आणि त्याच वेदशास्त्राच्या बीजामुळं 21 स्वर्ण सप्त पातळ 4 खाणींची उत्पत्ती झाली आणि त्याच 4 खाणीपासून या अखेर विश्वाचा विस्तार झाला. आणि अशा विस्तीर्ण अशा विश्वाच्या संवादाची जबाबदारी या महादेवानं आपल्या माती घेतली. प्रत्येक देव देवता
कलिदेव देवतांच्या बंधनात होता, पण या चौथ्या युगामध्ये या कलियुगात हा कली मुक्त संचरण अवतरला आहे. पण या कलियुगात आम्हा देवतांना मूर्तिमंत स्वरूपानं वावरता येणार नाही. कारण सती महाराजांच्या शापाला देव दगडाचे झाले. देव दगडाचे झाल्यामुळं या मूर्तिमंत स्वरूपानं कलियुगात वावरण्याचा अधिकार आम्हाला नाही. आणि म्हणूनच साऱ्या भक्तांच्या इच्छाकांक्षा पूर्ण करण्यासाठी औषधानं देव दत्त होत आहे. 11 कोट देवता स्वर्गात, 11 कोट देवता अंतरिक्षात आणि 11 कोट देवता या अखिल विश्वाच्या ठाई झाली. आणि म्हणूनच कलियुगात या कलीचं साम्राज्य प्रस्थापित झाल्या कारणानं देव भक्तांचं रक्षण करू शकत नाही. पण औषधानं जरी वास्तव्य करून भक्तांचं रक्षण झालं असेल तर नाही. कलियुगाचा माया गेला, होय, कलियुगाचा माया गेला. शंके कुशंकेनं मन ग्रासलं जात असताना या लबाडाचा आगमन